विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं। गुह्य ब्रह्मोपदेश। येष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेवम् अमृतम् उच्यते। तस्मिन् लोकाश्रिता सर्वे तदेनात्येति कश्चन एतद्वै तत्। प्राणादिक्सा झोपल्यानंतर हा पुरुष आपल्या इच्छित पदार्थाची रचना करत जागा राहतो। हीच शुक्र म्हणजे शुद्ध आहे, ते ब्रह्म आणि ते अमृत आहे। त्याच्यातच सगळे लोक आश्रित आहेत, कोणीही त्याचे उल्लंघन करू शकत नाही। निश्चितच हे तेच ब्रह्म आहे जो प्राणादिक झोपल्यावर जागत राहतो, त्याच्या सोबत झोपत नाही। कशा पद्धतीने जागतो ते सांगतात। अज्ञानाने स्त्री पुत्रादी आपापल्या इच्छित पदार्थाची रचना करून म्हणजे त्यांना निष्पन्न करत जागतो, तेच शुक्र म्हणजे शुभ्र शुद्ध आहे, तेच ब्रह्म आहे। त्याहून भिन्न दुसरे गुह्य ब्रह्म नाही, तेच सर्व शास्त्रात अमृत अविनाशी सांगितलेले आहे। एवढेच नाही तर ब्रह्मात ही पृथ्वी आदी लोक संपूर्ण लोक आश्रित आहेत, कारण तो सर्व लोकाचे कारण आहे, त्याचे कुणी अतिक्रमण करू शकत नाही। निश्चितच हे तेच ब्रह्म आहे। अनेक तर्काच्या कुबुद्धीने ज्याचे चित्त चंचल झालेले आहे, ज्याची बुद्धी सरळ नाही, त्या साधकाला प्रमाणाने सिद्ध झालेले आत्मैक्य ज्ञान नेहमी नेहमी सांगून सुद्धा त्याचे चित्त स्थिर होत नाही। म्हणून हिंदी विचार सागरामध्ये सांगितलेले आहे की सरल अंतकरण वृत्ती में ही बोध होवे है। म्हणून ते सांगण्यात आदर ठेवणारी श्रुती पुन्हा पुन्हा सांगते, आत्म्याचे उपाधी प्रतिरूपत्व सांगतात। अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपं बभूव एकस्तथा सर्वभूतांतरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च। ज्याप्रमाणे एक अग्नी प्रत्येक रूपवान वस्तुरूप झाला, त्याप्रमाणे संपूर्ण भूतांचा एकच आत्मा त्या त्या भूतानुरूप होऊन त्यांच्या बाहेर सुद्धा आहे। ज्याप्रमाणे एकच अग्नी प्रकाश स्वरूप होऊन सर्व जीव ज्या लोकात राहतात त्याला भुवन म्हणतात, त्या लोकात शिरून प्रत्येक रूपात वेगवेगळ्या पदार्थात सत्य रूपाने अनेक प्रकारचा झाला। लाकडे, गौऱ्या, रॉकेल, पेट्रोल, गॅस या रूपाने झाला। जसं लाकडं, गौऱ्या, कोळसा हे घनरूप इंधन आहे, रॉकेल, पेट्रोल हे द्रवरूप इंधन आहे आणि गॅस हे वायुरूप इंधन आहे। तर इंधन म्हणजे अग्नी नाही, पण इंधन जाळले की अग्नी प्रगट होतो, म्हणजे त्या रूपाने अग्नीच आहे। एकच अग्नी अनेक इंधन रूपाने अनेकत्वाला आला, त्याचप्रमाणे सर्व भूतात प्रगट असलेला परमात्मा सूक्ष्म चैतन्य आत्म प्रत्यक्ष पारमार्थिक ब्रह्म असलेला सर्व शरीरात प्रगट झाल्यामुळे तसा तसा प्रगट झाला। 184 रूपात प्रगट झाला आणि आकाश जसा घटाच्या आत बाहेर मठाच्या आत बाहेर व्यापून अविकारी आहे, तसा चैतन्य रूप आत्मा जग, शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरणात व्यापून बाहेरही निर्विकारच आहे।
असाच एक दुसरा दृष्टांत मृत्यू देवता यमराज नचिकेताला सांगतात. वायुर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतांतरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च. ज्याप्रमाणे या लोकात प्रगट झालेला वायू प्रत्येक रूपानुसार झाला, त्याचप्रमाणे संपूर्ण भूतांचा अधिष्ठान रूप आत्मा त्या त्या पदार्थ रूपाने बाहेरही प्रगट झाला. एकच वायू ज्याप्रमाणे देहात प्रगट होऊन कार्य करतो, जसे पंचप्राण आहेत. प्राणवायू हृदय स्थानात राहून 21,600 श्वासोच्छ्वास रूप क्रिया चालू ठेवतो. अपान वायू गुद स्थानात राहून मलमूत्र त्याग करण्याची क्रिया करतो. समान वायू नाभी स्थानात राहून विहिरीतील पाणी माळी बागेला देतो. त्याप्रमाणे जेवलेल्या अन्नाच्या रसाला नाडीद्वारा सर्व शरीरात पोहोचवण्याची क्रिया करतो. उदान वायू कंठस्थानी राहून खाल्लेल्या पिल्लेल्या अन्न पाण्याचे विभाग करतो. तसेच स्वप्न उचकी वगैरे क्रिया करतो. व्यानवायू सर्वांगात राहून सर्वांगाच्या संधीमध्ये चलन वलनादी क्रिया करतो. याप्रमाणे संपूर्ण भूताचा अधिष्ठान रूप परमात्मा प्रत्येक पदार्थात प्रगट होतो. अशा रीतीने एकच परमात्मा सर्व रूपाने सर्वात्मक असल्यामुळे संसार दुःखाने युक्त होणे सुद्धा त्या परमात्म्याचेच आहे. म्हणजे सुख दुःख सुद्धा तोच आहे, हे त्याचेच रूप आहे हे सिद्ध होते. म्हणून मृत्यूदेवता यमधर्म आत्म्याची असंगता नचिकेताला सांगतात. सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षुर न लिप्यते चाक्षुषेर्बाह्य दोषे एकस्तथा सर्वभूतांतरात्मा न लिप्यते लोक दुःखेन बाह्या. ज्याप्रमाणे संपूर्ण लोकाचा डोळा बनून सूर्य डोळ्यासंबंधी बाह्य दोषांनी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे संपूर्ण भूतांचा अंतरात्मा एकच असून तो संसार दुःखांनी लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या प्रकाशाने लोकावर उपकार करतो, मलमूत्रासारख्या घाण व वस्तूला प्रकाशित करून सर्व लोकांचा डोळा असूनही अपवित्र वस्तूला पाहून घेणारे आध्यात्मिक पाप दोष व अपवित्र पदार्थाच्या संसर्गाने होणाऱ्या बाह्य दोष त्याला चिटकत नाहीत, म्हणजे लिप्त होत नाहीत. कमळावर सूर्यप्रकाश पडून प्रकाश सुगंधी होत नाही आणि चिखलावर प्रकाश पडून प्रकाश घाण होत नाही. तो त्याच्याहून पदार्थ आणि त्याच्या धर्माहून वेगळा अलिप्त असंग आहे. न करी रे संग राहे रे निश्चळ लागोनिधी मळ ममतेचा, या नाव खरे अद्वैत ब्रह्मज्ञान. याप्रमाणे तो सूर्यप्रकाश जसा असंग आहे, पदार्थ प्रकाशित होणारे आहेत, प्रकाश्य आहेत आणि सूर्य प्रकाश रूप प्रकाशक आहेत. भगवान भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगतात. 700 श्लोकापैकी संपूर्ण एक श्लोक या सूर्य संबंधी खर्च केलेला आहे. यथा प्रकाशयते एको कृष्णा सर्वं लोकम इमं रवी क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत. हे अर्जुना, एकच सूर्यप्रकाश या तिन्ही लोकाला प्रकाशन करून त्याचा प्रकाश अजून शिल्लकच आहे. सर्व पदार्थाला प्रकाशन करून सूर्य पदार्थाहून वेगळाच असंग आहे. त्याप्रमाणे संपूर्ण क्षेत्राला प्रकाशन करणारा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला प्रकाशन करून त्याहून वेगळाच आहे. इथे ज्ञानोबराय क्षेत्रज्ञाची व्याख्या करतात. तरी क्षेत्रज्ञ तो येथा ऐसा प्रकाशको क्षेत्राभासा या वरुतेन पुसा शंका निघा. हा क्षेत्रज्ञ कसा आहे तर क्षेत्र हा भास आहे आणि त्या क्षेत्रभासाला प्रकाशन करणारा हा क्षेत्रज्ञ म्हणजे संपूर्ण क्षेत्रज्ञच आहे.
आता क्षेत्रच खोटं ठरल्यानंतर क्षेत्रज्ञ हे नाव सुद्धा खोटे ठरते. म्हणजे क्षेत्रज्ञ या भावा वाचून तो क्षेत्रज्ञ कसा व्यापक आहे, असंग आहे. आता यापुढे काही विचारायचे आणि सांगायचे शिल्लक राहिलेले नाही, म्हणून यावर शंका सुद्धा घेऊ नये असं ज्ञानोबराय सांगतात. या क्षेत्रज्ञाचं असं स्वरूप आहे. लोक आपल्या आत्मस्वरूपावर आरोपित अज्ञानामुळे इच्छा आणि कर्मजनित दुःखाचा अनुभव करतात. पण ही अविद्या परमार्थतः आत्मरूपात नाही, कारण अज्ञान कार्य जगत सत नाही, कारण विचारापुढे टिकत नाही. आणि सत म्हटले तर त्रिकाला बाधित्व येते. बरे असत म्हणावे तर प्रतीतीला येते. म्हणून हे सताहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. तैसे सतना सत होय, जे विचाराचे नाम न साहे. अशी ही अविद्या आहे, माया आहे. ज्याप्रमाणे सर्प, चांदी, पाणी आणि मालिनता हे दोरी, शिंपला, मरुभूमी आणि आकाश यांच्यात स्वाभाविक दोषरूप नाही, परंतु संसर्गाने आलेल्या पुरुषात, संसर्गामध्ये जो पुरुष आला तर त्याच्या विपरीत बुद्धीचा अध्यास झाल्यामुळे ते त्या दोषांनी युक्त प्रतीत होतात. पण त्या दोषाचा त्यांना लेप चढत नाही, कारण ते विपरीत बुद्धिजनित अध्यासाच्या बाहेरच आहेत. याप्रमाणे दोरीवर भासलेल्या सर्पाप्रमाणे रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर हे संपूर्ण लोक आत्मस्वरूपाच्या विशेष रूपाच्या अज्ञानामुळे भासत आहेत. आकार, क्रिया, विचार या विपरीत ज्ञानाचा आरोप निराकार, निष्क्रिय, निर्विचार आत्म्यावर करून त्या निमित्ताने होणाऱ्या जन्ममरणादी दुःखाचा अनुभव करतो. आत्मा तर संपूर्ण जगाचा, विश्वाचा आत्मा असूनही विपरीत अध्यारोपामुळे होणाऱ्या लौकिक दुःखाने लिप्त होऊ शकत नाही. का नाही लिप्त होतो? तर तो रज्जू सर्पासारखा विपरीत बुद्धिजनित अध्यासाहून वेगळा आहे. म्हणून मृत्यूदेवता यमराज नचिकेताला सांगतात, आत्मज्ञानी हाच नित्य सुखी आहे. एको वशी सर्वभूतांतरात्मा, एकं रूपं बहुधा या करोति, तमा आत्मस्थं येनु पश्यन्ति धीरास्तेषां शाश्वतं नेतरेषां. आपल्या एकाच रूपाला अनेक प्रकाराने दाखवतो, करून घेतो. आपल्या बुद्धीत प्रगट असलेल्या त्या आत्मदेवाला जो विवेकी पुरुष पाहतो, त्यांनाच नित्य सुख प्राप्त होते, इतरांना नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, बहु जव जव होई तव तव काहीच न होई, काही न होणे असे. म्हणजे जो सर्व रूपाने आहे, सर्वात आहे, पण सर्व झाल्यानंतर सुद्धा त्याच्या एकत्वामध्ये काही बिघाड होत नाही, बिघडत नाही. ते स्वतंत्र आणि सर्वगत परमेश्वर एक आहे. त्याच्या सारखा किंवा त्याच्यापेक्षा मोठा दुसरा कोणी नाही. तो वशी आहे, कारण संपूर्ण विश्व त्याच्या अधीन आहे, कारण तो सर्व जगाचे अधिष्ठान आहे. याप्रमाणे जो अचिंत्य शक्तिसंपन्न असल्यामुळे आपल्या एक नित्य, एक रस शुद्ध ज्ञान स्वरूप आत्मस्वरूपाला नाम रूपादी अशुद्ध उपाधी भेदामुळे आपल्याच बुद्धीत चैतन्य रूपाने, आपल्याच सत्तेने अनेक रूप धारण करतो. त्या आत्मस्थ म्हणजे हृदयाकाशात बुद्धीत चैतन्य रूपाने अभिव्यक्त झालेल्या आत्म्याला जो आत्मरूपाने मी म्हणून पाहतो, त्यालाच नित्य सुख प्राप्त होते. आकाशासारखा अमूर्तिमान असल्यामुळे आत्म्याला शरीराचा आधार नाही, म्हणजे आत्मा निराधार आहे. असे आरशात प्रतिबिंबित झालेल्या मुखाचा आधार आरसा नाही. ज्याची बाह्यवृत्ती निवृत्त झाली
अशा विवेकी पुरुष त्या ईश्वराला, त्या आत्मस्वरूपाला पाहतो. सद्गुरू आणि सत्शास्त्राचा उपदेश झाल्यावर आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव करतो. त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेल्यांनाच आत्मानंदाचा शाश्वत नित्य सुख प्राप्त होत असते. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे. नेमक्या शब्दात सद्गुरूंनी सांगितले की जो एक आहे, जाणणारा आहे, पूर्वीचाच आता म्हणजे सत्य आहे आणि आनंदरूप आहे, ते तू आहे. हा अनुभव हृदयात पहिलाच होता. सद्गुरूने सांगितल्यावर असलेल्याच अनुभवावर लक्ष गेले. प्रत्यक्ष फावो लागे आपैसे आपैसीयची. परंतु बाह्य पदार्थात ज्याचे चित्त आसक्त आहे अशा अविवेकी पुरुषाला हे सुख हे स्वात्मभूत असूनही अज्ञान प्रतिबंधामुळे प्राप्त होत नाही. जसं कस्तुरी छिपे कुंडल में मृग ढूंढे बनमाही, वैसे घट घट में है राम दुनिया जानत नाही. जसं प्रत्येक अंतकरणामध्ये राम प्रगट आहे, हृदयामध्ये राम प्रगट आहे, आत्ता आहे, इथं आहे, पण लक्षात का येत नाही, कारण वृत्ती बहिर्मुख झालेली आहे. जशी कस्तुरी हरणाच्या पोटातच असते पण तो शोध बाहेर घेतो, त्याप्रमाणे जीव बहिर्मुख झाल्यामुळे अंतरंगात असलेला, हृदयात प्रगट असलेला परमात्मा लक्षात येत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामो विषयावरी. याशिवाय यमधर्म नचिकेताला सांगतात, नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानामेकुं बहुनां यो विदधाति कामान् तम आत्मस्थं येनुपश्यन्ति धीरा तेषां शांती शाश्वती नेतरेषां. जो अनित्य पदार्थात नित्य स्वरूप तथा ब्रह्मादी चैतन्यात चैतन्य आहे आणि जो एकच सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो, आपल्या बुद्धीत प्रगट असलेल्या त्या आत्मस्वरूपाला आत्मरूपाने पाहतो, त्यालाच आत्मशांती मिळते, इतरांना नाही. जो अनित्य म्हणजे नाशवान पदार्थात अविनाशी आहे, चैतन्य म्हणजे ब्रह्मादी चैतन्य प्राणांचाही चैतन्य आहे, सर्व प्राण्यांचा चैतन्य आहे. ज्याप्रमाणे प्राणी पाणी दाहशक्ती शून्य पदार्थात अग्नीमुळे निमित्ताने दाहकत्व होते, म्हणजे अग्निसंबंधाने पृथ्वी पाणी वारा गरम होतात. पदार्थ स्वभावाने उष्ण नसतात, अग्नी स्वभावाने उष्ण आहे. जो अग्नीच्या संबंधात आला तो उष्ण होतो. त्याप्रमाणे अन्य प्राण्यांचे चेतनत्व आत्मचैतन्याच्या निमित्तानेच आहे. याच्या व्यतिरिक्त तो सर्वज्ञ आणि सर्वेश्वर सुद्धा आहे, कारण तो एकटाच कुठलेही प्रयत्न न करता अनेक सकाम आणि संसारी पुरुषाच्या कर्मानुसार भोग म्हणजे कर्म फळ देतो. जो बुद्धिमान पुरुष आपल्या आत्मस्वरूपात प्रगट असलेल्या ज्या आत्मदेवाला शाश्वत नित्य रूपाने पाहतो, त्याला स्वानुभूत शांती प्राप्त होते. जे असे पाहत नाही त्यांना शांती मिळत नाही, आत्मशांती मिळत नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. मग आत्मस्वरूपाचं व्यापक स्वरूप आपल्या लक्षात येत असतं. असं इथं विषय आलेला आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान